कोल्हापूर राज्याचे संस्थानिक थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचे उद्धारक, आदर्श लोकराजा, भारताच्या समाज परिवर्तनाच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल। अशा थोर पुरुषांची आज आपण आपल्या महान व्यक्तिमत्व जीवन परिचय या मालिकेत माहिती पाहणार आहोत। असेच महत्त्वपूर्ण आणि प्रेरक विषयाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले गुरुजी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल या गावी झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे तर आईचे नाव राधाबाई होते। वयाच्या 10व्या वर्षी कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांची विधवा पत्नी आनंदीबाईंनी शाहूंना 17 मार्च 1884 मध्ये दत्तक घेतले। त्यांचे नाव छत्रपती शाहू असे ठेवण्यात आले। त्यानंतर त्यांचे शिक्षण राजकोट येथे राजकुमारांच्या विद्यालयात गुजरातमध्ये 1885 ते 1889 या कालावधीत झाला। त्यांनी युरोपियन शिक्षक गुरु एस.एम. क्रेझर यांच्या हाताखाली इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास इत्यादी विषयाचा अभ्यास केला। 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या लक्ष्मीबाई यांच्याशी वयाच्या 17व्या वर्षी विवाह झाला। 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांनी कोल्हापूर राज्याची सूत्रे आपले हातात घेतली। शाहू महाराज हे एक आदर्श राजा आणि कृतिशील समाज सुधारक होते। स्वातंत्र्यानंतर जेवढे सुधारणा आपल्या देशात दिसत आहे तेवढी त्यांच्या संस्थानात दिसले आहे। देशात इंग्रजांचे राज्य होते। धार्मिक व सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात दलित, बहुजन आणि स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती। जातीभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता, कर्मकांड या नावावर बहुजन समाजात सतत अन्याय होत राहिला। शाहू महाराज हे महात्मा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याचे वारसदार होते। महाराज शरीराने धिप्पाड असले तरी अंतःकरणाने उदार होते। त्यांच्या संस्थानात विविध क्रीडापटू, नाटक, संगीत, वादन, साहित्य यांच्या क्षेत्रातील लोकांना आदराचे स्थान होते। 1899 मधील वेदोक्त प्रकरणाने त्यांना धक्काच बसला। आपण राजे असूनही अशी सामाजिक स्थिती आहे तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल, या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक सुधारणेचे कार्य हाती घेतले। स्वतःच्या राज्यवाड्यात दलित, अस्पृश्यांना नेमले। महार वतने बंद केली। सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिले। अस्पृश्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अनेक लोक उपयोगी कार्य केले। गंगाराम कांबळे या दलित गृहस्थाला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाची टपरी सुरू करून दिले आणि स्वतः त्यांच्या जवळून चहा पित होते। इतरांनाही पिण्यास सांगत होते। 1901 मध्ये विक्टोरिया मराठा बोर्डिंग सुरू केले। 1907 मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग सुरू केले। रयतेच्या राजकीय हक्कासाठी डेक्कन रयत संस्था 1916 ला स्थापन केले। त्यापूर्वीच 1908 मध्ये लक्ष्मीबाई तलाव बांधून जनतेची पाण्याची समस्या मिटविली। 1911 मध्ये कोल्हापुरात कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना केली। दलित, अस्पृश्य जनतेला समानतेची संधी मिळावी यासाठी आपल्या संस्थानात लोक उपयोगी कायदे, प्रतिबंधक कायदे, अनाथ स्त्रियांचे पुनर्वसन, महिलांना आर्थिक मदत, 1919 ला स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा, 16 जानेवारी 1919 चा सरकारच्या विविध क्षेत्रातील नोकरीसाठी अस्पृश्यांना 50% आरक्षणाचा कायदा इत्यादी लोकांच्या, अस्पृश्यत्यांच्या भल्यासाठी कामे केले। 22 मार्च 1920 रोजी अस्पृश्यांच्या माणगाव परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेतृत्व देऊन त्यांचा गौरव केला। यापूर्वीच 21 नोव्हेंबर 1917 ला जाहीरनामा काढून कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारे महान शिक्षक तज्ज्ञ होते। तसेच गाव तेथे शाळा ही योजनाही शाहू महाराजांनी राबवली। अनेक वसतिगृहे सुरुवात केली। बहुजनांना वेदोक्त विधीचा अधिकार प्राप्त करून दिला। त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालय सुरू करून समाजाला उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले। एवढेच नाही तर चावडी वाचन, धर्मशाळा, मंदिरातून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला। अस्पृश्यांसाठी शाळा तसेच तळे, विहिरी, दवाखाने उपलब्ध करून दिले। 1917 मध्येच त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा आणला। अनेकांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणातील अडचणी दूर केल्या। पहिल्या महिला शिक्षणाधिकारी म्हणून रमाबाई केळकर यांची नेमणूक केली।
शाहू महाराज हे मनुष्यातील राजा आणि राजामधील मनुष्य होते. 1900 मध्ये व्हिक्टोरिया राणीने त्यांना महाराणा ही पदवी दिली. त्यांची भारतीय समाजातील आणि अस्पृश्याबद्दलची अतुलनीय कामगिरीबद्दल कानपूर येथील कुर्मी समाजाकडून त्यांना 1919 मध्ये राजश्री ही मानाची पदवी बहाल केली. ती सर्व मान्य झाली. महर्षी शिंदेंनी त्यांना सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणून गौरविले. त्यांना नवीन युगाची आगमनाची घोषणा करणारे अग्रदूत म्हणूनही गौरव केला गेला. 6 मे 1922 मध्ये पन्हाळा मुंबईला बहुजन समाजाचे प्रत्यक्ष उद्धारक राजाधिराज ती अशा महामानवाचे निधन झाले. सदा सर्वकाळ स्मरणात राहणारी त्यांची प्रतिमा भारतीयांना नेहमी प्रेरणा देत राहील. 26 जून या जन्मदिवशी संपूर्ण भारतात सामाजिक न्याय दिन म्हणून हा दिवस मोठ्या गर्वात साजरा केला जातो.